पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत करंजखेडपैकी डिकसळ येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शेहाज मेनन यांच्या संकल्पनेतून 75 फिरत्या जलचक्रीचं मोफत वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमापूर्वी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले यांनी डिकसळ गावास भेट देऊन गावातील पाणी टंचाईची वस्तुस्थिती जाणून घेतली। गावातील सर्व वस्तीला भेट देऊन महिलांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर गावासाठी फिरत्या जलचक्रीचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला। जलचक्री वाटपाचा प्रमुख उद्देश म्हणजे गावातील महिलांना आणि विद्यार्थिनींना पाण्यासाठी दररोज करावी लागणारी पायपीट थांबवणे, त्याचप्रमाणे मुलींना शिक्षणासाठी अधिक वेळ देता यावा हा आहे। जेव्हा मी ह्या गावात लग्न करून आली तेव्हा 16 वर्षाची होती। त्या दिवसापासून आमची पाण्याची आता कोणी असा आला का विचारायचा तुमच्या गावात पाणी म्हणजे केव्हा ते यायचे, कारण जे वेळेस निवडणूक राहायची ना तेच वेळेस यायचे का आम्हाला मतदान करा, आम्ही पाण्याची अशी व्यवस्था करू तुमची। पण आजपर्यंत तरुण अवस्थेत असताना आज माझं वय जवळजवळ 56 वर्ष झालं, आजपर्यंत आम्हाला पाण्याची समस्या म्हणजे खूप दाखवली पण कोणी आमची म्हणजे पाणी दिलं असं कोणीच केलं नाही आमच्यासाठी। जे आले ते असेच बोलायचे का इथं एक पॉइंट काढा, तिथं एक पॉइंट काढा। पण ते वेळेस मग मी म्हटली का असं जे वेळेस मी तरुण होती आली ना ह्या गावात तर सांगायची बाबा आमचे हे केस काळे होते तर आता पांढरे झाले, पण आजपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्था कोणीही केली नाही। आम्ही फार जवळजवळ इकडं 500 फुटावर विहीर आहे, जास्त असेल कमी नाही जास्त असेल, तिथून पाणी डोक्यावर 2-2 हांडे घेऊन आता तर आमच्यानी एक समजा असा पाणी पण आणत नाही। वय झाल्यावर कोण, कारण आमच्याजवळ कोणी मूलबाळ कोणी नसल्यामुळे आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे। एखादी व्यक्ती आली तर बाबा आमची पाण्याची व्यवस्था अशी अशी आहे, आम्हाला पाणी नाही, काहीतरी करा तुम्ही। तिकडून खालून पाणी कोणी पाणी देत नव्हता। ह्या घरी एकच ठेव आहे तुम्हाला सांगतो, ह्या सुरुवातीला इकून वरात याची तर लपून राहायच्या बाया, तिकून याची तर लपून राहायच्या तरी पाणी व्हायला। आता 3 सुना आहेत, त्यांना 2 दिवस पाणी भरायचं अडचण येते, पण आम्ही होळी खमेरी धरली आणि दिवस काढलं आणि आता हे चांगलं दिवस आलं ताईंलं आणि मगून हे पोरामुळे तरी आलं का नाही तरी आमची म्हणजे काल ताठ आहे असा। फिरत्या जलचक्रीच्या मदतीने आता महिलांना डोक्यावर हंडे घेऊन लांब पाण्यासाठी जाण्याची वेळ येणार नाही। यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित झळकत होते। यावेळी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले, संकेत बिडगर, संतोष बोंबले, सुमित पाटील, जलपरिषद मित्र नामदेव पाडवी, शरद पवार, सरपंच कमलेश वाघमारे, उपसरपंच संदीप चौधरी, मोहन वाघमारे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील महिला वर्गाने उत्कृष्ट नियोजन करत या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या अगोदर आम्हाला डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते, त्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी आणि मणक्याचा त्रास होत असे। पण वेल्स ऑन व्हील्स संस्थेनं आमच्या गावात येऊन फिरत्या जलचक्री दिल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला। आम्ही सर्व महिला संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो। उन्हाळ्यात आमच्या गावाला तीव्र पाणी टंचाई भासते, रात्री झऱ्यावरून पाणी आणण्यासाठी लांब जावं लागत होतं। आता या व्हील ड्रममुळे शारीरिक श्रम आणि वेळ दोन्ही वाचतील आणि मुलींना अभ्यासासाठी अधिक वेळ देता येईल असंही मत यावेळी गावकरी महिलांनी व्यक्त केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, बोरगावहून। मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।